कुंभ राशी 7 पिढ्यात जे घडलं नाही ते आता घडणार. ब्रह्मांड तुम्हाला गुप्त संकेत देणार. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण नशिबाचे याच्यावर तुमच्यासाठी सुवर्णकाळ घेऊन आला आहे. मंडळी, या महापरिवर्तनाच्या काळात तुमच्या राशीचे शुभचिन्ह आणि ग्रहांची स्थिती अत्यंत बलवान झाली आहे. मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी तुमच्या राशीचे शुभ घटक जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे तुमच्या दैनंदिन जीवनात सहकार मग ऊर्जा वाढवतील. तुमचे कुंभ राशीचा शुभ रंग आहे निळा आणि जांभळा, जो तुमच्या मनाला शांतता निर्माण करतो. तुमच्यासाठी सर्वात शुभ अंक आहे 8, जो शनिदेवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तुमचा शुभ मूलांक आहे 4 आणि 7, जे तुम्हाला जीवनात स्थिरता देतात. तुमच्या राशीचा मुख्य स्वामी आणि शुभ ग्रह आहे शनिदेव, जे न्यायाचे प्रतीक आहेत. तेच या काळात तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ग्रह ठरत आहेत. बुध आणि शुक्र, जे तुमच्या बुद्धीला आणि वैभवाला नवीन दिशा देणारे आहेत. मंडळी, ज्योतिषशास्त्रात यामध्ये राजयोग हा शब्द पलीकडचा चमत्कार मानला जातो. जेव्हा आकाशमंडळात ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूलतेसाठी एकत्र येते, तेव्हा अशा अलौकिक योगाची निर्मिती होते. हा काळ अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक करण्याचे मुख्य कारण म्हणजे शनिदेवाची तुमच्या राशीवरील विशेष कृपा. अनेक वर्षापासून तुम्ही जे दुःख सहन केलं, जे आर्थिक आणि मानसिक त्रास भोगले, त्या सर्वांचे फळ देण्याची वेळ आता ब्रह्मांड निश्चित करत आहे. हा राजयोग तुमच्या आयुष्यात केवळ संपत्तीच आणणार नाही, तर तुम्हाला समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. मंडळी, या काळातील राजयोगाचा अर्थ असा आहे की आतापर्यंत तुमच्या मार्गात जे काही अडथळे निर्माण होत होते, ते सर्व अडथळे आता स्वतःहून दूर होऊ लागतील. ज्या व्यक्तींनी तुमची साथ सोडली होती, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, त्यांना तुमच्या प्रगतीची ताकद कळून येईल. हा काळ इतका भावनिक आहे की तुमच्या आयुष्याची अश्रूची जागा आनंदाश्रू घेतील. तुमच्या मनामध्ये जी सुप्त इच्छा राहिली होती ती पूर्ण होईल. हा काळीज हे भावनिक आहे आणि हे तुमच्या आयुष्यातील तुमच्या डोळ्यातली अश्रूची जागा आता आनंद अश्रू घेतील. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जे सुप्त इच्छा दाबून राहिली होती, त्याची चिन्ह दिसत आहेत. हा बदल एका रात्रीत होत नसून निसर्गाचे एका मोठ्या योजनेचा हा भाग आहे. मंडळी, हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात खूप मोठी स्थिरता घडवून आणणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडते, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतंय नेमकं पहा. मंडळी, तसेच अनुभव तुम्हाला आता येणार आहे. तुमचे विचार करण्याची पद्धत, तुमच्या कार्यपद्धत आणि सभोवतालची परिस्थिती यामध्ये एक अद्भुत सुसंगतता निर्माण होईल. तुमच्या नशिबाची नवी पहाट तुमच्या कुटुंबासाठी देखील भाग्याची ठरणार आहे. मंडळी, अनेक लोक आयुष्यात खूप कष्ट करतात, पण योग्य काळ आल्याशिवाय त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही. कुंभ राशींच्या बाबतीत आजपर्यंत नेमकं हेच घडत गेलं. कष्ट भरपूर पण फळ शून्य. परंतु आता हा राज्य तुमचं कष्ट लाभाची जोड देणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आता एक सुवर्ण संधीमध्ये बदलणार आहे, कारण ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. मंडळी, जेव्हा तुमच्या आयुष्यात एवढा मोठा राजयोग सुरू होतो, तेव्हा ब्रह्मांडात सर्वात पहिला संकेत तुमच्या स्वतःच्या घराच्या माध्यमातून देत गेले. अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या घरात एक प्रकारची जडपणा, विनाकारण होणारी भांडणे आणि निराशेचे वातावरण असेल. घरातील व्यक्तींमध्ये आपापसात समन्वय नव्हता. प्रत्येकाच्या मनात एक भीती किंवा चिडचिड जाणवत होती. पण आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर घरातील वातावरण अचानक एक संक्रमक बदल जाणवू लागला असेल. हा बदल म्हणजे ब्रह्मांडाचा पहिला गुप्त संकेत आहे. मंडळी, घरात प्रवेश करता आता तुमच्या मनाला एक वेगळी शांतता लाभत असेल. घरातले जुने वाद, जे अनेक दिवसापासून सुटू शकत नव्हते, ते आता अचानक शांत होत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्यातील कडवटपणा कमी होऊन परंपरेबद्दलची आपुलकी आणि प्रेम वाढू लागले आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात पूर्वी नकारात्मकता जाणवत होती, तिथे आता एक नवीन चैतन्य आणि प्रफुल्लता जाणवत असेल. हे सर्व बदल अचानक झाले नाही, तर तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाची ही पूर्वतयारी सुरू आहे. मंडळी, तुमच्या घरातील लहान मुलांचे वागणे, घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य यामध्ये देखील तुम्हाला हळूहळू सुधारणा दिसत असेल. ज्या घरात आजारपणाचा इथे औषधे पाण्यावर अफाट पैसा खर्च होत होता, तिथले आजारपण आता कमी होऊ लागले आहेत. घरात सकाळी आणि सायंकाळी एक वेगळाच उत्सव जाणवतो.
पूजेच्या वेळी किंवा देवाचे नाव घेताना मनात एकच तास साध्य होऊ लागली आहेत. हा संकेत स्पष्ट करतो की तुमच्या घरातील दृष्टी शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा आता कायमची बाहेर पडली आहे. मंडळी, अनेकदा आपण घराच्या या बदलाकडे दुर्लक्ष करतो, पण हाच तो मुख्य पाया आहे जिथे तुमच्या प्रगतीची इमारत उभी राहणार आहे. ज्या घरात शांतता असते तिथेच कुबेराचा वास असतो, हे कधीही विसरू नका. तुमच्या घरातील ही शांतता आणि हा आनंद ठेवून तसाच आता तुमच्या हातात आहे. ब्रह्मांडाने तुमच्या घरातील नकारात्मकतेचे कुलूप तोडले असून सुखाचा प्रकाश आता येऊ दिला आहे. मंडळी, पुढचा संकेत तर आणखीन कारक आहे. याचा अनुभव तुम्ही सध्या घेत असाल. अनेक दिवस, महिने किंवा अनेक वर्षापासून अडकलेली तुमची महत्त्वाची कामे आता हळूहळू मार्गी लागली आहेत. एखादी वाईट फाईल जी सरकारी दरबारी किंवा इतर ठिकाणी धूळ खात पडली होती, ज्या कामासाठी तुम्ही अनेक लोकांची उंबरठे झिजवले होते, ते कामाच अचानक कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पुढे सरकू लागले असेल. हा तुमच्या आयुष्यातील राजयोगाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा आणि स्पष्ट संकेत आहे. कठीण काळात वाटणारी गोष्टी आता तुम्हाला सोप्या वाटू लागल्या असतील. ज्या व्यक्ती पूर्वी तुमच्या कामाला नकार देत होत्या किंवा तुम्हाला टाळत होत्या, त्यात स्वतःहून तुमच्या कामात रस दाखवू लागले आहेत. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात येणारे जे अडथळे तुम्हाला डोंगरासारखे वाटत होते, ते आता पाण्याच्या प्रवाहासारखे बाजूला होत आहेत. तुमची बुद्धी आता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करेल, ज्यामुळे रखडलेली कामे पुन्हा वेगाने पूर्ण होत आहेत. मंडळी, या संकेतांचा थेट संबंध तुमच्या नशिबाच्या बलवाल होण्याची आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब फुंकवत असते, तेव्हा सोपे कामे देखील बिघडते, पण जेव्हा राजयोग सुरू होतो, तेव्हा बिघडलेले कामे देखील सुवर्ण संधीत बदलते. तुमच्या बाबतीत आता हा चमत्कार घडत आहे. तुम्हाला आता प्रत्येक कामात एक अदृश्य मदत मिळते असा तुम्हाला भास होईल. मंडळी, आता अनेक लोक इथेच मोठी चूक करतात की ते काम पुढे सरकले की आळस करतात, पण ब्रह्मांड तुम्हाला सुचवत आहे की हीच ती वेळ आहे जेव्हा तुमच्या संपूर्ण बळ कोणाला लावून आपली रखडलेली कामे पूर्ण करून घेतली पाहिजेत. जमिनीचे वाद असतील, न्यायालयातली खटले असतील किंवा पैशांचा व्यवहार असेल, या काळात सर्वच बाबतीत तुम्हाला हातात दिला आहे. नशीब बदलते तेव्हा परिस्थितीला देखील झुकावं लागतं. मंडळी, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तिसरा संकेत तुमच्या आत्मबळाला खूप मोठी ताकद देणार आहे. तुमच्या आयुष्यात सध्या अशा एका अनुभव येते की एखादी अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळत आहे. अचानक कुठून तरी अत्यंत शुभ बातमी कानावर पडत आहे. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मदतीची कोणती अपेक्षा नव्हती किंवा जी व्यक्ती तुमच्या परिचयाची देखील नव्हती, अशी व्यक्ती अचानक तुमच्या संकटात देवासारखी धावून आली असेल किंवा येईल. मंडळी, ब्रह्मांडाची कार्यपद्धत अत्यंत रहस्यमय असते. ती स्वतः कधी प्रत्यक्ष समोर येत नाही, पण जर एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपली मदत करत असताना तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या मित्राचा फोन येणे, ज्याच्या माध्यमातून तुमच्यावर समस्यांचे निवारण होऊ शकते, एखाद्या हितचिंतकाकडून योग्य मार्गदर्शन मिळते, हा सर्व या तिसऱ्या संख्येचा भाग आहे. यासोबतच कुटुंबात किंवा नातेवाईकाकडून अशी काही चांगली बातमी ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण हलका होईल. मंडळी, अनेक वर्षापासून कुंभ राशींच्या जातकांनी लोकांची खूप मदत केली, पण जेव्हा स्वतःला मदतीची वेळ आली आहे, तेव्हा सर्वांनी हात वर केले. पण हा पूर्व इतिहास अत्यंत वेदनादायी आहे. पण आता ब्रह्मांडात तुमच्या या वेदना ब्रह्मांड पुसण्यासाठी सज्ज झाले आहेत. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.